जर तुमच्या जमिनीखाली लिथियम सापडलं, टंगस्टन सापडलं, मिनरल्स अशा बऱ्याच खनिज संपत्ती ज्याची अदानी नावाच्या या वखवखणाऱ्या माणसाला प्रचंड भूक आहे, तेव्हा काय होईल बरं? तेच होईल जे आज मणिपूरमध्ये घडतंय, तेच होईल जे मागच्या 6 वर्षांपासून आरे कॉलनीमध्ये घडतंय, आणि तेच होईल जे गडचिरोली सोबत अख्ख्या महाराष्ट्रात होऊ घातलंय. जनसुरक्षा कायदा हा अति कडव्या डाव्या संघटनांच्या विरोधात कमी तर अदानीच्या विरोधात उभं राहणाऱ्या प्रत्येक आवाजाला चिरडण्यासाठी बनवण्यात आलेला कायदा आहे. जनरेट्या पुढे भल्या भल्यांचं चालत नाही आणि म्हणून हा जनरेटा काही केल्या कुठेतरी थोपवणं भाग होतं, कायद्याच्या चौकटीत आणणं भाग होतं, आणि त्यासाठी जनसुरक्षा कायद्याचा घाट घातला गेलाय. गडचिरोलीमध्ये अलीकडे बराच मोठा खनिज साठा सापडलेला आहे, त्यात डायमंड सुद्धा आहेत, आणि असे 20 वेगवेगळे खनिज पदार्थ ज्यांचं मूल्य जवळपास 50 लाख कोटींहून जास्त आहे. हेच मुख्य कारण आहे शक्तीपीठच्या मार्गांचं अचानकपणे नियोजन होण्याचं, आणि त्याला कोणी कितीही ताकद लावली तरी ते कुणीच थांबवू शकत नाही, कुणीच नाही. जनसुरक्षेच्या आधाराने सगळी जन आंदोलनं एका फटक्यात मोडून काढणं आता व्यवस्थेला शक्य होणार आहे. कोणतंही मत मांडणारा, सरकारच्या धोरणावर टीका करणारा, मग तो एखादा वकील असेल, पत्रकार असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा कोणता विद्यार्थी का असेना, त्यांना या कायद्याअंतर्गत म्हणजे जनसुरक्षा कायद्याअंतर्गत तुरुंगात टाकणं सरकारला आता सहज शक्य होऊ शकणार आहे.